तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागात मोठा घोटाळा झालाय। 27 योजनांमधून ठेकेदारांनी 73 कोटींचा घोटाळा केल्याचं समोर आणलेलं आहे। झी 24 तासनं कागदावरच्या योजनांवर 73 कोटींची उधळपट्टी झाल्याचंही समोर आणलेलं आहे। कागदावरच्या योजनांचा झी 24 तासनं पंचनामा केलाय। ठाणे जिल्ह्यातल्या महिला बाल विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं समोर आणलंय। झी 24 तासच्या एसआयटीनं या घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढली आहेत। गरजूंना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा देखावा उभा करून हा घोटाळा करण्यात आलाय आणि या घोटाळ्यात सरकारी नियमांना पायदळी तुडवण्यात आलेला आहे। शिवाय कागदावरच्या कंत्राटासाठी मोजक्याच कंत्राटदारावर मेहरबानी दाखवण्यात आलेली आहे। 27 योजनांमधून ठेकेदारांनी 73 कोटींचा घोटाळा केलेला आहे। झी 24 तासच्या एसआयटीनं जांभूळ गावातल्या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली। तिथं फक्त कृषी पर्यटन केंद्राच्या नावाखाली सांगाडा उभा असल्याचं सुद्धा समोर आलंय। शहापूरच्या दौऱ्याच्या पाड्यात दाल मिल कागदावरच आहे, तर भिवंडीतल्या काथ्या उद्योगाचाही सांगाडा उभा करून कोट्यावधींची बिलं काढण्यात आलेली आहे। महिला आणि बाल विकास खात्याच्या योजनांचं वाटप करताना नियम कसे धाब्यावर बसवले ते ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। योजना जांभूळ कृषी पर्यटन केंद्र, तर निधी वितरणाची तारीख 3,50,00,000 4 मार्च 2021 ला निधी वितरित झालाय। निविदेची तारीख 5 मार्च 2021 आहे। आधी बिल काढली आणि मग निविदा पास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मग योजना सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडी, निधी वितरण झालाय 13 जानेवारी 2022 ला 1,52,00,000 इतका, मात्र निविदेची तारीख 21 फेब्रुवारी 2022। काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी, निधी वितरणाची तारीख 19 मार्च 2020, 1 कोटी रुपयाचा निधी वितरित झालाय, तर निविदा निघण्याची तारीख आहे 22 एप्रिल 2020। तर या सगळ्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेजी। आदितीजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागात 2019 ते 2025 या काळात योजनांच्या वाटपात घोटाळा झालाय। झी 24 तासनं हे सगळं समोर आणलेलं आहे। मंत्री म्हणून तुम्ही या घोटाळ्यावर काय सांगाल? नाही, खरं तर या ज्या सगळ्या आपण ज्या नमूद केलेल्या आहेत किंवा आपण जी आपल्या माध्यमातून जी माहिती समोर आलेली आहे, त्या सगळ्या जिल्हा नियोजन अंतर्गत 2019, 2020, 21, 22 आणि 25 अशा पद्धती, म्हणजे 25 पर्यंत अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्हा नियोजन अंतर्गतच जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये जे असतात त्याच्यातून या काही मान्यता देण्यात आलेल्या आहेत। खरं तर संबंधित हे संबंध प्रकरण हे गंभीर आहे आणि विभाग म्हणून आम्ही त्या तत्कालीन जे महिला बाल विकासचे अधिकारी आहेत ठाणे जिल्ह्यातले, यांना आम्ही त्या संदर्भातली नोटीस ही आम्ही पाठवत आहोत आणि सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली एक चौकशी समिती ही नेमण्यात येईल। तत्कालीन जिल्हाधिकारी असतील किंवा आत्ताचे जिल्हाधिकारी असतील, यांनी प्रशासकीय मान्यता किंवा टेंडरिंग करत असताना, वर्क ऑर्डर करत असताना जर कुठलाही विभागाचा अधिकारी जर त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कडक कारवाई ही निश्चितपणाने, जरी ते तत्कालीन असेल म्हणजे 2019-21 किंवा कुठलं जरी त्या काळातली जरी असतील, तर त्यावेळेसचे जे अधिकारी आहेत चौकशीच्या अंतिम जर त्याच्यामध्ये काही आढळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि संबंध प्रकरणामध्ये आतापर्यंतचा चालू वर्षामध्ये म्हणजे 2024-25 किंवा 25-26 मध्ये जर अशा पद्धतीच्या काही मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर त्या रद्द करण्याचे आदेश हे विभाग म्हणून आम्ही त्यांना दिलेले आहेत। निश्चितच आदितीजी, या घोटाळ्याच्यात अधिकारी आणि ठेकेदारांचं संगनमत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। तुम्ही आता यावर काय कारवाई करणार? खरं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती असते त्याच्यामध्ये या संदर्भातल्या काही मान्यता देण्याचं, म्हणजे ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या जिल्हा नियोजनच्या निधी अंतर्गत दिलेल्या आहेत। त्यामुळे विभागाकडे या कधी अशा पद्धतीची माहिती इथे म्हणजे मंत्रालय स्तरावर कधी प्राप्त झालेली नव्हती। आपल्या माध्यमातून ती पुढे आलेली आहे। त्या संदर्भातली आम्ही एक सविस्तर चौकशी सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याची समिती स्थापन करतोय आणि 2024-25, 25-26 मध्ये ज्या काही अशा मान्यता दिल्या असतील तर त्या तातडीने रद्द करण्यात येतील आणि त्याच्या आधीचे जे आहेत
या संदर्भातली जे तत्कालीन अधिकारी असतील त्यांनाही त्या संदर्भातली नोटीस दिली जाईल, आत्ताच्याही अधिकाऱ्यांना दिली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. बरं अतिथीजी, या सगळ्यांमध्ये एक महत्वाचा प्रश्न असा की आधी बिलं काढली आणि मग टेंडर काढल्याचं आपल्याला झी 24 तास दाखवलं. हे झी 24 तासनं महत्वाचे घोटाळे समोर आणलेले आहेत. मात्र इतर जिल्ह्यांमध्ये असं काही घडू नये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे टेंडर काढू नयेत, या सगळ्यांवर आळा बसवण्यासाठी आता काय करा? या संदर्भामध्ये विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले जातील आणि जिल्हा नियोजन अंतर्गत सुद्धा म्हणजे जे त्यांच्या अधिकारात असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी संबंधित पालकमंत्री असतील, संबंधित विभाग असेल यांच्या निदर्शनास आणल्याशिवाय किंवा या संदर्भातली जी काही रीतसर म्हणजे त्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती केल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही मान्यता देण्यात येऊ नये. त्याचबरोबर हे जे सदर प्रकरण आहे याच्यामध्ये आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे अतिशय मर्यादित कालावधीमध्ये त्यांना या संबंध प्रकरणाचा अहवाल हा त्या ठिकाणी आम्ही सादर करण्याचे आदेश दिले. निश्चित. आणि दुसरं जे संबंधित कंत्राटीदार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश दिले. निश्चितच. खूप खूप धन्यवाद आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास मंत्री आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या. झी 24 तासच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जे कोणी या टेंडरमध्ये सहभागी होते त्यांच्यावर कारवाई होईलच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हे टेंडर दिलंय त्या कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा कारवाई करत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असं आदिती तटकरेंनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे. गोविंद, कशा पद्धतीनं जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून ठराविक कंपन्याच्या माध्यमातून 73 कोटीचा मलिदा कशा पद्धतीनं लाटला हा सगळा झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनं हा सगळा प्रकार समोर आणल्यानंतर आता राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांनी यावर सगळ्या कारवाईचे संकेत दिलेले आहेत. एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये एक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची कमिटी नेमून तातडीनं अहवाल देऊन कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासनही झी 24 तासला ते बोलताना त्यांनी दिलेलं आहे. परंतु काही महत्त्वाचे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत की जरी या ठेकेदारांना काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते, मात्र एक मोठी बातमी आपल्याकडे येते आहे ती म्हणजेच झी 24 तासच्या बातमीची सरकारनं दखल घेतलेली आहे. महिला बाल विकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार मंत्री आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केलेली आहे. या सगळ्या घोटाळ्यात जे कोणी अधिकारी असतील त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे. स्वतः आदिती तटकरेंनी झी 24 तासशी या सगळ्यावर बातचीत करत चौकशी समिती नेमण्याची तटकरेंनी ग्वाही सुद्धा दिलेली आहे. तर संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार असं सुद्धा त्यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत. ठाण्याच्या महिला आणि बाल विकास विभागात 2019 ते 2025 या काळात योजनांच्या वाटपात घोटाळा झालाय आणि हा सगळा घोटाळा झी 24 तासनं उघडकीस आणल्यानंतर स्वतः आदिती तटकरेंनी झी 24 तासची बातचीत केलेली आहे आणि या सगळ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्टेड करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर आधी बिलं पास केली आणि त्यानंतर टेंडर काढले, हा सगळा घोटाळा झी 24 तासनं समोर आणलेला आहे. कागदावरच्या योजनांवर 73 कोटींची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. या सगळ्याचा पंचनामा झी 24 तासनं केलेला आहे आणि त्यानंतर स्वतः आदिती तटकरेंनी झी 24 तासची बातचीत करत लवकरच समिती नेमून या सगळ्यावर कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये जे कोणी अधिकारी सहभागी असतील त्यांना सुद्धा नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यांना टेंडर दिले त्यांना सुद्धा ब्लॅकलिस्टेड करणार असल्याचं आदिती तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. झी 24 तासच्या SITकडे कागदोपत्री पुरावे काही वेळापूर्वीच पंचनामा सुद्धा या सगळ्यावर झालेला आहे आणि आता या सगळ्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याचं आदिती तटकरेंनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय.